आपण पाहिलं असेल की DTC लाईव्हची संपूर्ण टीम या स्पर्धेला कव्हर करते. धर्मवीर ट्रॉफीमध्ये आपण पाहिलं तर मल्टी कॅमेरा सेटअप, त्यानंतर HD लाईव्ह स्ट्रीमिंग आपण पाहू शकता या DTCच्या वाहिनीच्या माध्यमातून सर्व प्रकारचे इव्हेंट्स आणि त्याचबरोबर सर्व प्रकारच्या क्रीडा मात्र कव्हर केल्या जातील. जर कोणाला ही स्पर्धा किंवा ही वाहिनी आवडली असेल तर नक्कीच या वाहिनीला एक मराठी माणसाला अर्थातच आपल्या मित्राला नवे तर टेनिस क्रिकेट मधल्या उबलत्या सिताऱ्याला धनंजय म्हात्रे यांच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. कारण की एक मोठी वाहिनी आणि एक मराठी पाऊल उद्योजनाच्या दिशेने मात्र वाटचाल करत आहे. त्याला एक मराठी माणूस म्हणून, एक मराठी माणसाची अस्मिता म्हणून त्याला सपोर्ट नक्कीच करा. इतर चॅनल तुम्ही नक्कीच सबस्क्राइब करत असाल, एक बेल आयकॉनचा बटन दाबून या चॅनलला सबस्क्राइब करून आपल्या मराठी माणसाला पुढे जाऊन द्या. DTC वाहिनीचं पुन्हा एकदा करूया कौतुक. मॅच मध्ये जायचं आपल्याला. धावसंख्या आहे तब्बल 66 धावा बनवल्यात, 24 मध्ये बनवायचे 67 धावा. अशा वेळेस सलामीची जोडी राहुल आणि त्याच्या समवेत आपण पाहतोय की अविनाश. मगच्या मॅच मध्ये मात्र अविनाशनं अगदी धुमाकूळ घातला होता. ते क्रीडांगणावरती प्रारंभिक जोडी मात्र खेळपट्टीकडे रवाना झाली. पंचांना विनंती आहे की स्पीडअप करा, कारण की मेगा फायनलचा डे आणि या मेगा फायनलच्या मॅच मध्ये तुम्हाला आता थोडंसं जलद गतीने सामन्याला सामोरं जावं लागेल. कारण की टायमिंग आपण पाहिलं तर 4:30 वाजायला आले जबल आणि अजूनही मात्र काही मॅचेस बाकी आहेत.